हॅलो माईक चेक. धावफलकावरती धावा पाहतो आपण 2 धावा. या 1 धावेने मात्र धावफलक 2 अंकावरती जाऊन पोहोचलं. स्ट्रायकिंग एंडला अरुण. यावेळेस चांगला फटका पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणून मात्र फलंदाज बाद होईल अरुण. पहिला झटका मिळतो. रोहित आउट झाला. सॉरी, पहिली विकेट मात्र गमावली आहे रोहितच्या स्वरूपात. न्यू बॅट्समन पाहतो आपण मैदानामध्ये इंटर होताना. सचिन आला. चांगला सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुपारच्या सत्रामध्ये एका बाजूला मिरकुटवाडी तर दुसऱ्या बाजूला अमित 11 12चा फाडा या 2 संघादरम्यान. 12 फाडा का यावेळेस चांगला चेंडू हाताळला. पंचांकडे अपील केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होती. आज मात्र पाहतो अमित 11 12 फाडा या नावाने मात्र संघ मैदानामध्ये उतरला. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला. यावेळेस चांगला फटका पाहतो आपण. 1 बाउंस चेंडू जाईल. षटकार आहे का त्यांचा? षटकार आहे. यस, 6 धावा मिळतील. 6 धावेनं धावफलक पाहतो आपण 8 या अंकावरती. अंतिम चेंडू. पहिल्या षटकातील स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन पाहतो आपण अशोक याला. डावकुरा हाताचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आला. पहिला चेंडू फेस करतो. शेवटचा चेंडू असेल गोलंदाज विशाल याचा. त्याला लवकरात लवकर सामना चालू करा. जास्त बेल घेऊ नका. अगोदरच आपण या ठिकाणी उशिरा पोहोचलेत. शेवटचा चेंडू घेऊन सज्ज. यावेळेस चांगला चेंडू हाताळला आहे. गुडलंड स्पॉट वरती पडलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातो. पहिला षटक या ठिकाणी समाप्त होईल. धावफलकावरती धावा पाहतो आपण 2 गडी बाद 8 अशी परिस्थिती आहे मिरकुटवाडी संघाची. पण आपण 12 पाडा संघाला मात्र ताकीद द्यायची आहे. जास्त गोल आपण घेऊ नका. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत पाहता आपण दुसरा षटक हाताळण्यासाठी आला. स्ट्रायकिंग एंडला अरुण, न स्ट्रायकिंग एंडला अशोक ही जोडी बिरगुटवाडी संघाची. 8 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. पहिला चेंडू येऊन मात्र सज्ज होईल. पहिला चेंडू अखंड त्याचा चेंडू होता. हलक्यात त्याने मात्र खेळून काढला. पाहतो आपण कबरमधून गल्लीमधून मात्र चेंडूला काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक चिक्की सिंगलला मात्र धावफलक पुढे सरकेल. 2 धावा आहेत त्यांचा. 10 धावा धावफलकावरती पाहतो आपण. 2 धावेने धावफलक 10 या अंकावरती. शांत गतीचा खेळ मात्र मैदानामध्ये चालू आहे. कासवाच्या गतीने धावफलक सरकत आहे. पुन्हा शाकून टप्प्याचा चेंडू आणि त्याला मात्र फेकून दिलाय सीमा पार. हे त्या 6 धावेसाठी बॅट्समन अरुणच्या बॅट मधून बिग हिट षटकार.
चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर षटकार आला 16 धावा. पुन्हा आखूड डब्याचा चेंडू होता, त्याला मात्र कट केला. चांगला फटका पाहतो आपण, गल्लीमधून चेंडू सीमा पार होतो. हा चौकार. चौकाराच्या सहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 20 या अंकावरती. चांगली फटकेबाजी पाहतो आपण बॅट्समन अरुणच्या बॅट मधून. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये मात्र 12 धावा कुठल्यात. पहिलं षटक मात्र शांत गतीने झालं होतं. दुसऱ्या षटकाला मात्र हाणामारीची सुरुवात केली अरुण या बॅट्समननं. आतापर्यंत 12 धावा 3 चेंडूमध्ये जमावल्यात. चौथा चेंडू घेऊन सज्ज होईल कर्जत खोपोली हायवे एंड कडून गोलंदाज अनिकेत. पुन्हा आखूड डब्याचा चेंडू आणि चेंडू मात्र फेकून दिलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सीमा पार आला हा 6 धावेसाठी. खणखणीत असा षटकार बॅट्समन अरुणच्या बॅट मधून. पाहतो आपण षटकारच्या सहाय्याने धावफलक 26 या अंकावरती. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आला मात्र गल्लीमधून एक चौकार आणि पुनश्च मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र फेकून दिला सीमा पार. 6 धावेसाठी षटकार आला. पाहतो आपण 4 चेंडूमध्ये धावा कच्चे केल्यात 18. मॅच बॉल आला. चांगला फटका होता अरुणच्या बॅट मधून. या ठिकाणी पाहतो आपण प्रेक्षकाचं कौतुक करावं लागेल. चेंडू मात्र मैदानामध्ये पुरवला. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 26 धावा 2 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पुनश्च आखूड टप्प्याचा चेंडू. ती चूक वारंवार गोलंदाज करतोय. पुनश्च चेंडू जाईल लॉंग स्टॉप रिजन मध्ये. सीमा पार 6 धावेसाठी आला हा बॅट्समन अरुणच्या बॅट मधून. माल्टी हिट षटकार. षटकारच्या सहाय्याने धावफलक पाहतो आपण टोटल 32 या अंकावरती. 32 धावा धावफलकावरती. पाहतो आपण गोलंदाज अनिकेत वारंवार तीच चूक मैदानामध्ये करतोय. वारंवार आखूड टप्प्याचा चेंडू फेकतोय. त्याचा फायदा मात्र फलंदाज अरुण उचलतोय. गोलंदाजाला समजणं गरजेचं आहे की आपण कोणत्या लाईन लेंथनं मात्र चेंडू मैदानामध्ये हाताळतोय. वारंवार तीच चूक केली जाते गोलंदाज अनिकेतच्या माध्यमातून आणि त्या वरती मात्र संधीचा फायदा उचलतोय बॅट्समन अरुण. वैयक्तिक 6 चेंडू 25 धावेवरती खेळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला 8 धावा मात्र धावफलकावरती होता. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली तशी मात्र बॅट्समन अरुणनं जी सुरुवात केली आहे ती धमाकेदार राहिली आहे. 6 धावेने मात्र 32 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज अनिकेत याचा शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होईल कर्जत खोपोली एंड हायवे कडून. पाहतो आपण पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला सन्मान दिला. गल्लीमध्ये चेंडू गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि 1 धावेल. 1 धावेने मात्र धावफलक 33 या अंकावरती. स्ट्राईक मात्र आपल्याकडे ठेवली आहे फलंदाज अरुण यांना. त्याला माहिती आहे आपल्या बॅट मधून धावा येतात आणि आपल्याला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. त्याच रीतीने मात्र मैदानामध्ये खेळतोय बॅट्समन अरुण. 33 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या षटकामध्ये पाहतो आपण धावा खर्च केल्यात अनिकेत या गोलंदाजानं 25. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गणेश गोलंदाजी मार्क वरती आला. पहिल्या षटकाचा विचार केला. विशाल यानं 8 धावा खर्च केल्या.
दुसऱ्या षटकामध्ये 25 अनिकेतनं यावेळेस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र जीवाच्या आकांताने धावत्या परंतु सेफली चेंडू लँड झाला. 2 टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. त्या ठिकाणी पाहतो आपण 2 धावा आल्यात आणि 2 धाव्यानं मात्र धावफलक पाहतो आपण जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 35 या अंकावरती. 35 धावा धावफलकावरती पाहतो आपण स्ट्रायकिंग एंडला अरुण 8 चेंडू 28 धावांची वैयक्तिक खेळी करतोय मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला अशोक ज्यानं मात्र 1 चेंडू फेस केला आहे तो देखील निर्धावला. या फटका पाहतो बॅट्समन अरुणच्या बॅट मधून एक माल्टी हिट समालोचन कक्षाला सलामी देणारा माल्टी हिट येतो षटकार आणि या षटकारच्या साहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच पाहतो आपण धावफलकावरती धावा 41. पाहतो आपण षटकार आला. चांगली फलंदाजी मैदानामध्ये बॅट्समन अरुणला पाहतो आपण 9 चेंडूमध्ये वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती खेळतोय. त्याला माहिती आहे आपल्या बॅटमधून धाबा येतोय त्या रणनीतीने मात्र मैदानामध्ये खेळला. पाहतो शेवटच्या चेंडूवरती मात्र अनिकेत याच्या त्याने मात्र स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. त्याला माहिती आहे आपल्या बॅटने धाबा येतात आपल्याला मात्र स्ट्राईक रेटनं खेळणं गरजेचं आहे. त्याच रणनीतीने मात्र जशी त्यांनी सुरुवात केली ती मात्र यशस्वीरित्या पूर्ण होती आणि या ठिकाणी पाहतो आपण पस्लिप गल्लीच्या मधून मात्र चेंडू चालला. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु या ठिकाणी दोघात शर्यत आहे पण या ठिकाणी शर्यत मात्र जिंकला चेंडू आणि धावफलक पाहतो आपण या चौकाराच्या साहाय्याने जाऊन पोहोचेल. पाहतो आपण 45 2 धावा चौकार नाहीये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला. दोनच आहेत. चांगला फटका पाहतो आपण स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने चेंडू चालला घरंगळत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिरकी पाहतो आपण चांगलं क्षेत्ररक्षण कमबॅक करणं गरजेचं आहे. मैदानामध्ये पाहतो आपण 43 धावा धावफलकावरती लागल्या 44 धावा एक सिंगलला. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज गणेश याचा पाहतो आपण आतापर्यंत गणेशानं 11 धावा खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. कुठेतरी दुसरं षटक 12 टीमला महागात पडल्या. 25 धावा अनिकेतनं खर्च केल्या जिथून जो स्टार्ट मिळाला मिरकुटवाडी संघाला अप्रतिम. यापुढे चांगला ब्लॉकरला चेंडू होता पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पंचांनी मात्र दाद स्वीकारली आहे आणि या ठिकाणी झटका भेटतोय टीम मिरकुटवाडी संघाला अशोकच्या स्वरूपात लेग बिकोरच्या स्वरूपात फलंदाज बाद. तिसरी विकेट गमावली आहे मिरकुटवाडी संघानं. बॅट्समन या ठिकाणी पाहतो आपण अशोक परतेल आणि न्यू बॅट्समन केशव मैदानामध्ये एंटर होतोय. केशव मात्र एंटर झाला मैदानामध्ये. चांगला चेंडू हाताला असाच कमबॅक करणं गरजेचं आहे टीम 12 टीमला. पाहतो आपण 44 धावा 3 गडी बाद. चांगली स्पर्धा पाहतो मैत्री चषक 2024 वरणे प्रकाशजी पवार यांच्या मात्र संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा. फटका पाहतो आल्या मात्र स्टँड अँड डिलिव्हरी केली जाते. चेंडू सीमा पार पाहतो आपण केशवच्या बॅट मधून आल्या एक धमाका. 6 धावेचा आहे तो हा षटकार.
षटकारच्या साहाय्याने मात्र अर्धशतक कंप्लीट होत्या टीमचं पाहतो आपण मिरकुटवाडी. 50 धाबा 3 गडी बाद 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 50 धाबा चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मैत्री चषक 2024 वरणे किरण पवार असतील प्रकाशजी पवार असतील आणि त्यांच्या समवेत पाहतो आपण रवी वाघमारे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा मात्र साकारण्यात आली आणि आजचा 4था दिवस आहे. चांगले सामना पाहतो आपण यूट्यूब लाईव्ह सावनेर KTC लाईव्ह इव्हेंट तसेच पाहतो आपण चालू सामने मात्र रायगड लाईव्ह इव्हेंट या चॅनलवरती चालू आहेत. अजिंक्य पवार यांचं हा चॅनल आहे. सेकंड चॅनल आपण पाहतो रायगड लाईव्ह इव्हेंट. आतापर्यंत मात्र चांगली कामगिरी राहिली अजिंक्य पवार यांची. शून्यातून विश्व निर्माण केला आणि त्याचाच आपण पाहतो फल इथं मिळताना अजिंक्य पवार यांना टेलिकास्ट पाहतो आपण रायगड लाईव्ह इव्हेंट. 50 धावा दोन रिलोड करा. अठ्ठावन्न धावा चांगला चेंडू त्याच्यावरती फटका केला हवेमध्ये चेंडूवर शतरक्षकाला आणि त्या ठिकाणी झेल मात्र डॉफ केला जातं पुन्हा जीवदान दिलं जातं. बॅट्समन पाहतो अरुण याला आणि आता मात्र धावफलक जाऊन पोहोचल्या 2 या धावसंख्येनं. वैयक्तिक टीमचं पाहतो आपण 60 धावा आणि 14 चेंडूमध्ये 46 धावेची खेळी करतोय बॅट्समन अरुण. चांगली फलंदाजी अद्यापही अर्धशतक लगावेल का पाहतो आपण. या फटका केला अरुणच्या बॅट मधून चेंडू हव्या त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात या आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल अरुण. पाहतो आपण 16 चेंडू आणि वैयक्तिक मात्र खेळतोय तर मात्र 15 चेंडू आणि 46 धावसंख्येवरती फलंदाज बाद झाला अरुण. चांगली खेळी त्याने मात्र आपली मैदानामध्ये दाखवली. अरुण यानं मात्र चांगली खेळी दाखवली या मैदानामध्ये. 15 चेंडूमध्ये 46 धावसंख्येवरती बाद होऊन मात्र परतला. न्यू बॅट्समन पाहतो आपण मैदानामध्ये दिलीप. डगआउट मध्ये कौतुक केलं जातं फलंदाज अरुण याचं. संघाला मात्र त्यानं संकटातून बाहेर काढलं. 15 चेंडूमध्ये 46 धावा त्यानं कुठल्या. यावेळेस पाहतो आपण पंचांकडे अपील केली जाते दिलीप आणि या ठिकाणी फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. बॅट्समन दिलीपला मात्र परतावा लागेल. झटका मिळतोय तो म्हणजेच 5वा टीम मिरकुटवाडी संघाला आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती धावा जमा झाला तर 60 आणि विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 12 टीमला 61 धावसंख्येची.
दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली जाईल. पाहतो आपण 7 धाबा मात्र कुठल्यात. मिरकुटवाडी संघानं 61 धावसंख्येची गरज आहे 12 टीमला. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. विशाल आणि रवी. स्ट्रायकिंग एंडला रवी, नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल. ही जोडी पाहतो आपण मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती मोमेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आला. गोलंदाज पाहतो आपण सुरेश मिरकुटवाडी संघाकडून. पहिल्या आपण इनिंगमध्ये पहिली चांगली फलंदाजी अरुण याची. पहिलं षटक मात्र पूर्ण वेळ शांत राहिलेला अरुण. दुसऱ्या षटकामध्ये जी सुरुवात केली मात्र 15 चेंडूमध्ये 46 धावेवरती मात्र धावा कुठून मात्र पंधूमध्ये परतला. चांगली खेळी आपल्या संघासाठी त्यानं केली. 61 धावसंख्येचं आव्हान मात्र पार करण्यासाठी रवी आणि विशाली जोडी स्ट्रायकिंग एंडला रवी. गोलंदाजी मार्कवरती मोमेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मात्र पहिला चेंडू घेऊन येतो सुरेश. या पहिल्या चेंडूला एकदम हलक्या रीतीने खेळून काढल्या. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात या आणि पंचांचा इशारा येतो नो चेंडू. नो चेंडू आणि त्याच्यावरती आला तर 2 धावा. पहिलं तर पहिल्या चेंडूमध्ये रवीला परतावा लागला असता पण गोलंदाजानं मात्र स्टेप आउट केलं आणि पंचांनी ते मात्र हेरलं. आणि या चांगली पंचगिरी पाहतो आपण किरण पवार यांच्या माध्यमातून केली जाते मैदानामध्ये. फ्री चेंडूचा फायदा घ्यायचा होता आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पाहतो आपण पहिला चेंडू रवीच्या बॅटमधून हलक्या हाताने मात्र खेळून काढला. त्या ठिकाणी मात्र ताकदीचा वापर केला असता तर नक्की चेंडू सीमापार झाला असता. आणि या ठिकाणी पाहतो निर्धाव चेंडूच्या सांगता होतीये. पहिला चेंडू आला निर्धाव. 3 धावा धावफलकावरती. 61 ची गरज असताना 3 धावा धावफलकावरती. दुसरा चेंडू घेऊन सज्ज. यावेळेस पाहतोय घुटण्यात एक तमाशा देख असा फटका बॅट्समॅन रवीच्या बॅटमधून आला. हा एक टप्पा अखेर 4 धावेसाठी चौकार. चौकाराच्या सामन्यात धावफलक पाहता पण 7 या अंकावरती 7 धावा. नक्कीच चांगला फटका पाहतो आपण. घुटण्यात एक फटका बॅट्समॅन रवीच्या बॅटमधून. लेग साईडच्या दिशेनं मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या कडेनं मात्र चेंडू गेला. पाहतो आपण स्क्वेअर लेग अंपायर प्रकाशजी पवार मेन आयोजक पंचांच्या भूमिकेत. या फटका केला स्टेट ड्राईव्ह फटका बॅट्समॅन रवीच्या बॅटमध्ये हवेमध्ये चेंडू आहे आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. त्यांना मात्र झेल जमीन लगत दांड केली आहे. पाहतो आपण दुसरा जीवदान रवीला दिलं जातं मैदानामध्ये. 2 धावेनं धावफलक पाहतो आपण पुढे जाईल. टीम 12 टीमचं 9 धावा. दुसरं जीवदान. नक्कीच्या जीवदानाचा फायदा घ्यावा लागेल बॅट्समॅन रवीला. आज मात्र 12 टीम मितीले पण या नावानं उतरली आहे. नक्कीच नसीबजी भोईर हे स्पॉन्सरशिप केली आहे 12 टीमसाठी. यावेळेस हवेमध्ये चेंडू रवीच्या बॅटमधून तिसरं जीवदान मिळेल का. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाचा चांगला झेल टिपला आणि मात्र यावेळेस फलंदाज बाद होईल रवीला मात्र इथून परतावा लागेल. पहिलं तर आपण पहिल्या 2 चेंडूवरती ज्या क्षेत्ररक्षकाने गलती केली होती ती चूक मात्र इथं सुधारली आहे आणि या ठिकाणी पहिला झटका मिळतो रवीच्या स्वरूपात. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये अनिकेत. नक्कीच 2 जीवदान मिळाले होते परंतु त्या जीवदानाचा फायदा करून घेता आला नाहीये रवी याला. चला पंच सामना चालू करा. न्यू बॅट्समॅन मैदानामध्ये एंटर झाला. अनिकेत एक डावखुरी हाताचा फलंदाज लेफ्टी बॅट्समॅन मैदानामध्ये आला.
या ठिकाणी आपण पाहतो पंच प्रकाशजी पवार यांना सुद्धा हालचाल करावी लागते, कारण की डावखुरा आता फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकी गेडला आला. 9 धावा 1 गडी बाद 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. मोमेंटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानामध्ये चालू आहे. सुरेश असतं त्याला क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. आपण या ठिकाणी पाहतो लेट पोचलात आणि सामन्यामध्ये जास्त उशीर करू नका, अन्यथा या ठिकाणी कमिटी मात्र स्ट्रिक्ट आहे. जो डिसिजन घेईल तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. 5वा चेंडू हे चांगला चेंडू होता, ब्लॉकरला टाकण्याचा प्रयत्न जखडून ठेवला फलंदाज अनिकेतला आणि मात्र एक धाव आली. एका धावेने धावफलक 10 या अंकावरती जाऊन पोहोचल. 10 धावा धावफलकावरती. बारापाडा टीमच्या मीत 11 बारापाडा या नावानं आज संघ मैदानामध्ये उतरला. मीत या नावामध्ये खूप काही दडल्या. एक लक्की चाम पाहतो आपण नसीबजी भोईर यांना मिळाला आणि त्याच नावानं आपण पाहतो अनेक संघ मीत 11 या नावाने मात्र अनेक स्पर्धेमध्ये खेळताना पाहतो आपण. खूप वेळेला तर आम्ही जेव्हा पाहिलं त्या ठिकाणी मात्र मीत 11 वाघाची वाडी हे नाव मात्र खूप वेळेला वाघाची वाडी संघानं अजरामर केलं. आज मात्र बारापाडा टीम मैदानामध्ये उतरली आहे. यावेळी चांगला फटका बॅट्समन अनिकेतच्या बॅटमधून, यावेळी शांत बसणार नाहीये आणि चेंडूला फेकून दिलं. सीमा पार आला हा षटकार. चेंडूच्या मैदानामध्ये विशालच्या बॅटमधून षटकार आला आणि धावफलक 16 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 16 धावा धावफलकावरती पाहतो आपण पहिल्या षटकाच्या अंती. चला सामना चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. वारंवार तुम्हाला सूचना केली जाते. दुसरं षटक घेऊन आलाय सचिन. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल सचिन गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू घेऊन सज्ज. हवेमध्ये चेंडू आणि त्या ठिकाणी एसटी रक्षकांना मात्र झेल टिपली. फलंदाज बाद होईल. बॅट्समन पाहतो पण अनिकेतला परतावा लागेल. बॅट्समन कोण आहे नवीन? बॅट्समन पाहतो आपण अरुण. पहिल्या इनिंग मध्ये मिरकुटवाडी संघाकडून अरुण या फलंदाजाने फलंदाजी चांगली केली, परंतु आता मात्र हा फलंदाज अरुण कशी फलंदाजी मैदानामध्ये करेल ते पाहावं लागेल. स्ट्रायकी गेडला अरुण. या फटका तर मात्र चांगला केला. पाहतो आपण मिडॉनला मात्र फटका केला. एक धाव आली. एका धावेने धावफलक 17 या अंकावरती. धावा धावफलकावरती अजूनही पाहतो आपण गरज होती मात्र 16 चेंडू मध्ये 44. ज्या 15 चेंडू मध्ये 44 धावा अरुणनं खेळून काढल्या, त्याच धावा मात्र 16 चेंडू मध्ये 44 या ठिकाणी फायजत त्याचा चेंडू होता. त्या ठिकाणी लॉफ करणं गरजेचं होतं, परंतु फलंदाज विशालला समजलं नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होती.
निर्धाव चेंडूवाला बॅट्समन बाबा पण विशाल स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅटमधून फटका मात्र आला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झेल टिपणं गरजेचं होतं परंतु झेल जमीन लगेच दान केली. चौथा चेंडू यावेळेस पाहता पण शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केली जाते. या ठिकाणी फंबल पाहायला मिळतं आणि मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होईल. तो मात्र अरुण स्वतःच्याच मात्र पायावरती कुल्हाडी मारून घेतली आहे आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. अरुण न्यू बॅट्समन कोण आहे? न्यू बॅट्समन संजय. ज्यावेळेस चांगला चेंडू होता शरीरावरती आदळला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होईल. विशालला पाहते आपण 3 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये मात्र 6 धावसंख्येवरती खेळतो. आता मात्र 13 चेंडू आणि 44 ची गरज आहे. मोठ्या फटक्यांची गरज आहे मैदानामध्ये. एकेरी दुहेरीने मात्र काही चालणार नाहीये. मोठे फटके चौकार आणि षटकाराची भाषा बोलावी लागेल परंतु या ठिकाणी पुनश्च चेंडूवाला शेवटचा डॉट आणि मात्र 2 षटकांचा खेळ इथून समाप्त होईल आणि इथून मात्र गरज असेल 12 पाडा टीमला 12 चेंडूमध्ये करायचे. आता मात्र 44 धावा 24 च्या स्ट्राईक रेटनं मात्र धावा कुटाव्या लागतील आणि मात्र विजयाची नौका पार करावी लागेल टीम 12 पाडा टीमला. परंतु या ठिकाणी या 12 चेंडूमध्ये 44 धावा रोखण्यासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतो आपण सागर आला. सागर वाघमारे तिसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधारानं मात्र सागरच्या हातामध्ये चेंडू सोपवला. 12 चेंडू 44 ची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला पाहतो पण संजय राईट वे बॅट्समन. यावेळेस चांगला चेंडू अप्रतिम चेंडू पाहतो आपण. टप्पा पडल्यानंतर रक्षकाच्या हातामध्ये विसाबला गेला. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे मैदानामध्ये. एकेरी दुहेरीची गरज नाही आहे. हेच वारंवार मी मात्र आमच्या कॉमेंट्री मधून तुम्हाला सांगतोय. एकेरी दुहेरीने मात्र काहीही घडणार नाहीये. जर आपल्याला विजयी व्हायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील. 24च्या स्ट्राईक रेटनं खेळायचं परंतु यावेळेस पंच आम्हाला सांगतायत नो चेंडू आणि पुढील येणारा चेंडू असेल प्री हिट. आता मात्र संधी आली आहे संजय या बॅट्समनला मोठा फटका खेळण्याची. नो चेंडू हाताळला आहे गोलंदाज सागर वाघमारे यानं. फ्री चेंडू यावेळेस ब्लॉकरला चेंडू टाकला होता. अप्रतिम चेंडू भन्नाट वेगावरती स्वार सागर वाघमारे अप्रतिम गोलंदाजी करतोय. फेटचा चेंडू होता परंतु बॅट्समन संजयाला जाग्यावरती जखडून ठेवलं. अप्रतिम चेंडू हाताळला. गोलीच्या वेगानं मात्र चेंडू फेकला. निर्धाव चेंडूची सांगता होती परंतु त्या ठिकाणी वातावरण 22च्या स्वरूपात एक धाव आली आहे. आता मात्र आपण मात्र स्ट्रायकिंग एंडला आला विशाल आणि या ठिकाणी फटका खेळला. मनबाऊस चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. तेवीस धावा चौकारच्या सारण पाहतो आपण. व्हाईट चेंडू चला सामना चालू करा. 24 धावा धावफलकावर देत.
आतमध्ये चेंडू पीच झाला. वाईट आहे नक्कीच. पंच आपण पाहतो या स्पर्धेसाठी आणि या सामन्यासाठी अप्रतिम पंचांची कामगिरी पाहतो किरण पवार आणि त्यांच्या समोरले अंपायर आपण पाहतो प्रकाशजी पवार, दोन्ही अप्रतिम पंच. स्ट्रीक पंच चांगला डिसिजन यावेळेला क्रॉस लाईन न फटका केला. चेंडू चालला सीमा पार 4 धावांसाठी दणदण करीत आला हा विशालच्या बॅटमधून चौकार आणि धावफलक मात्र चौकाच्या सहाय्याने जाऊन पोहोचला 28 या अंकावरती. चार चेंडूचा खेळ समाप्त झाला. 28 धावा 3 गडी बाद. असूनही पाहतो आपण गरज आहे ती विजयासाठी. 8 चेंडूमध्ये 33 धावा. 10.49 स्ट्राईक करंटला रन रेटनं मात्र खेळायचं. यावेळेस दांडी गोल फलंदाज बाद त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. बॅट्समन पाहतो आपण विशाल याचा झटका मिळतोय तो मात्र चौथा टीम 12 पाडा टीमला विशालच्या स्वरूपात. न्यू बॅट्समन आपण पाहतोय न्यू बॅट्समन मैदानामध्ये एंटर होते अनिल. शेवटचा चेंडू या षटकातील गोलंदाज आपण पाहतोय सागर वाघमारे आणि गरज आहे ती म्हणजेच 7 चेंडूमध्ये 33 धावा. हा चेंडू निर्णायक असेल या सामन्यामध्ये. पाहतो आपण एक मोठा फटका आला तर आव्हान मात्र सोपं होईल पुढील येणाऱ्या षटकामध्ये. पण परंतु या चेंडूवरती किती धावा येणार हे पंच आमच्याकडे बोलतायत. किरण पवार याचा इशारा येतो. व्हाईट चेंडू मात्र एक धावेने धावफलक पुढे सरकेल ते म्हणजे जाऊन पोहोचेल 29 या अंकावरती. डेट चेंडू असेल. चांगली पंचांची भूमिका बजावत असताना किरण पवार अचूक नियम त्यांच्या माध्यमातून पाहतो आपण पंचांची कामगिरी करत असताना. त्यावेळेस चांगला फटका पाहतो आपण ऑफसाईडच्या दिशेने पाहतो. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडूला काढलं सीमा पार 4 धावांसाठी आला 1 टप्प्याकर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु धावा आल्या त्या म्हणजेच 2 आणि 2 धावांना धावफलक पुढे सरकेल 31 या अंकावरती. 31 धावा धावफलकावरती. आता मात्र गरज आहे ती मात्र 30 धाव संख्येची. 6 चेंडूमध्ये करायच्या त्या म्हणजेच 30 धावा. पाहतो आपण रायगड लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून स्क्रीनवरती 6 चेंडूमध्ये 30 धाव संख्येची गरज असताना अप्रतिम पाहतो आपण ऑपरेटिंगची भूमिका बजावत असताना चांगली टीम पाहतो. अजिंक्य पवार आणि त्यांचे संपूर्ण साथीदार चांगले काम करतायत. 14 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झाला आहे अशोक. 6 चेंडू 30ची गरज आहे. मोठे फटके मात्र 5 षटकार लगावायचे. यावेळेस फटका पाहतो आपण गल्लीमधून चेंडूला काढले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल येते आणि एक सिंगलला मात्र धावफलक पुढे सरकेल 32 अंकावरती. या फटका खेळला हवेमध्ये चेंडू आणि चेंडू चालला 1 टप्प्याकर चौकार. अनिलनी मारला ना रे. यावेळी अप्रतिम चेंडू हाताळला जातो. निर्धाव चेंडूची सांगता होईल. आता मात्र गरज आहे 3 चेंडूमध्ये 25 चे. चांगला चेंडू अप्रतिम चेंडू पाहता
सेफली लँड केला जातो आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होईल. 4 चेंडूचा खेळ संपला आणि इथून मात्र आता मात्र दूरवर राहिला 12 पाडा टीम. या ठिकाणी पाहतो पंचावाल सांगतात शुभेर चेंडू. एक अभ्यंतर धाव फलकावरती जोडली जाईल, परंतु या एके धाबीनं काही होणार नाहीये. 24 धावसंख्येची गरज असेल 2 चेंडूमध्ये. या चांगला फटका अनिलच्या बॅट मध्ये स्टँड अँड डिलिव्हरी केली जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि या ठिकाणी फलंदाजाला परतावा लागेल अनिलला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला झेल मात्र टिपला लॉगॉन क्षेत्रामध्ये. न्यू बॅट्समन मैदानामध्ये एंटर होतोय. शेवटचा चेंडू सुद्धा आला डॉट आणि या ठिकाणी मात्र सामना जिंकला तो पाहतो मिरकुटवाडी संघानं. अप्रतिम सामना चांगला केला पण मैदानामध्ये दाखवला. 12 पाडा टीम तुमचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. तुम्हाला देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा आमच्याकडून. आणि या ठिकाणी सामना जिंकला मिरकुटवाडी संघानं. मिरकुटवाडी संघाचं हार्दिक अभिनंदन सुद्धा करूया. गोड कौतुक. नेक्स्ट मॅच मध्ये तुमच्या भेटीला येईल.